मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे आज अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती। महायुतीच्या जागा वाटपावर दिल्लीमध्ये आज चर्चा होण्याची शक्यता। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीमध्ये बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या जागांबाबत चर्चा होणार। बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार। 26 मार्चला आढळराव पाटील कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करतील। सुनील तटकरे यांची माहिती। यंदाच्या निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होईल, आढळराव पाटलांकडून विश्वास व्यक्त। आपतधर्म म्हणून आढळरावांनी असा निर्णय घेतला असावा। राजकीय गणिता बदलली असल्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला। शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांचं वक्तव्य। रामटेकची जागा शिवसेना लढवणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। तर कृपाल तुमाने यांना उमेदवारी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। महायुतीमध्ये 6 ते 7 जागांवर तिढा पण चर्चेमधून सुटेल। रामटेकची जागा शिवसेनेला जाणार। अमरावतीची जागा भाजपकडेच राहणार। अमरावतीसाठी अडसूळ बच्चू कडू यांची मदत घेणार, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये रामटेक लोकसभा जागेचा पेच कायम। रामटेकच्या जागेवर पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, खाटीक समाजाच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन। रामटेक लोकसभेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच। काँग्रेसचे कुणाल राऊत आणि ठाकरे गटाच्या सुरेश साखरे यांनी उमेदवारी अर्ज घेतले। रामटेकची जागा कोण लढवणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। साताऱ्याच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच। 2 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीमध्ये ठाण मांडून तर अजित पवार गटाचाही साताऱ्याच्या जागेवर दावा। उदयनराजे आणि अमित शहांची आज भेट होण्याची शक्यता। उदयनराजे 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून उदयनराजे साताऱ्यामधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। उदयनराजे यांची साताऱ्याच्या जागेची मागणी। उदयनराजेंच्या मागणीबाबत महायुतीमध्ये चर्चा होईल, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भंडाऱ्यामधून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेसचं तिकीट मिळण्याची शक्यता। नाना पटोले लोकसभा निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा। नाना पटोले आणि वडेट्टीवार निवडणूक लढवायला घाबरलेत। भाजप नेते आशिष देशमुख यांचा काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल। आशिष देशमुख 2019ला कुणाचं तिकीट मागायला आले होते, वडेट्टीवार यांचा सवाल। तर असे शब्द देशमुखांच्या संस्कृतीमध्ये बसतात, वडेट्टीवारांचं देशमुखांना प्रत्युत्तर। संभाजीनगरच्या जागेवर महायुती जो निर्णय घेईल तो मान्य। नरेंद्र मोदी जेव्हा शपथ घेतील तेव्हा संभाजीनगरचा खासदार महायुतीचा असेल, भागवत कराड यांनी व्यक्त केला विश्वास। माजी खासदार चंद्रकांत खैरे कधीही निवडून येणार नाहीत। खैरे आता कायमस्वरूपी माजी खासदार असतील। भागवत कराडांची चंद्रकांत खैरेंवर टीका। एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांना आम्ही हद्दपार करणार असल्याचं वक्तव्य। इंदापूरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा। शरद पवारांचं इंदापूरमध्ये जंगी स्वागत। बाळासाहेब थोरात, संजय राऊत मेळाव्याला उपस्थित। अहमदनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा आज संवाद मेळावा। श्रीकांत शिंदे, दादा भुसे, सुजय विखे पाटील उपस्थित राहणार। स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करण्यासाठी मेळाव्याला महत्त्व। माजी मंत्री विजय शिवतारे आज इंदापूरच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध गावांना भेटी देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून मी बाहेर पडेन। सुळे आणि सुनेत्रा पवारांना उमेदवारी, यामध्ये लोकांना पर्याय काय। बारामतीमध्ये अपक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल, विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया। आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, लगेच परतूया।